तर आज आपण बघणार आहोत चॅप्टर नंबर 17 डिव्हिजन. आता डिव्हिजन चॅप्टर मध्ये आपण काय करणार आहोत ते पण सांगतो. तर पहिला भाग असेल लॉजिकल डिव्हिजन म्हणजे नक्की काय, दुसरा भाग असेल लॉजिकल डिव्हिजन अँड अदर प्रोसेसेस. इकडे आपण काय करणार आहोत, लॉजिकल डिव्हिजन प्रमाणेच अजून ज्या काही प्रोसेसेस आहेत जिकडे डिव्हिजन करण्यात येतं त्यांचं कंपॅरिझन करायचं आहे. तिसरा असेल रूल्स ऑफ लॉजिकल डिव्हिजन, की एखादी लॉजिकल डिव्हिजन ज्यावेळी असते त्यावेळी तिने कोणत्या गोष्टी फॉलो केल्या पाहिजेत ते बघायचंय. चौथा असेल डिव्हिजन बाय डिक्टोमी अँड लास्ट असेल डिव्हिजन अँड डेफिनिशन. तर लॉजिकल डिव्हिजन कडे जाण्यापूर्वी एक गोष्ट लक्षात घ्या, डिव्हिजन म्हणजे काय. तर आपण पर जिनस एक डिफरन्शियम हा एक डेफिनिशनचा प्रकार बघितला होता. तिकडे तुम्हाला दोन टर्म इंट्रोड्यूस करण्यात आल्या होत्या. पहिले होती जीनस, दुसरा होता स्पीसीज. स्पीसीज म्हणजे काय, एक लहान क्लास, आणि जीनस म्हणजे काय, मोठा क्लास. फॉर एक्झाम्पल बघा, जर तुमचा प्रिलॉ फर्स्ट इयरचा वर्ग जर विचारात घेतला असेल तर प्रिलॉ फर्स्ट इयरचा जो काही वर्ग आहे त्याला आपण स्पीसी म्हणू शकतो. तर आपलं जे काही कम्प्लीट लॉ कॉलेज आहे त्याला आपण जीनस म्हणू शकतो. ज्यावेळी प्रिलॉ फर्स्ट इयरचा जो काही क्लास आहे तो ज्यावेळी आपल्या लॉ कॉलेजमध्ये इन्क्लूड होणार आहे त्यावेळी आपल्याला मिळत होती पर जीनस एक डिफरन्शियम. म्हणजेच काय, जीनस म्हणजे मोठा क्लास, तर स्पीसीज म्हणजे काय, एक छोटा क्लास किंवा छोटा मेंबर जो या मोठ्या क्लासचा भाग बनतोय. मग आपण लॉजिकल डिव्हिजन म्हणजे काय करायचंय, तर इकडे आपल्याला एक क्लास देण्यात येईल आणि या क्लास मधील सगळे मेंबर बाहेर काढण्याचा किंवा ते क्लास सेपरेट करण्याचा किंवा तो क्लास स्प्लिट करण्याचं काम आपल्याला लॉजिकल डिव्हिजन दाखवतंय. म्हणून काय सांगितलंय बघा, लॉजिकल डिव्हिजन इज द प्रोसेस ऑफ स्प्लिटिंग अप ऑफ सेपरेशन ऑफ अ जीनस इंटू कॉन्स्टिट्युएंट स्पीसीज. याचा अर्थ काय, तुम्हाला एखादा क्लास देण्यात येईल आणि हा जो काही क्लास असेल त्याचे मेंबर सेपरेट करणं किंवा मेंबर बाहेर काढण्याचं काम असेल ते आपण लॉजिकल डिव्हिजन मध्ये बघायचं आहे. फॉर एक्झाम्पल बघा, ट्रायंगल्स इंटू इक्विलॅटरल आयसोसेल अँड सिलेंट ट्रायंगल्स म्हणजे काय. ट्रायंगल म्हणजे काय, तर त्रिकोणाचा एक क्लास आहे. हा जो काही त्रिकोणाचा एक क्लास आहे त्याचे आपण 3 भाग केले. पहिला असेल समभुज, दुसरा असेल समद्विभुज आणि तिसरा असेल विषमभुज. म्हणजे काय केलंय, त्रिकोणाच्या क्लासमधून आपण 3 मेंबर बाहेर काढले, म्हणजे त्रिकोणाच्या क्लासचे जे काही मेंबर होते त्यांचं सेपरेशन केलेलं आहे. अजून एक एक्झाम्पल बघा, कॅन्डिडेट्स इंटू सक्सेसफुल अँड अनसक्सेसफुल म्हणजे काय, जो काही परीक्षार्थींचा एक क्लास होता त्याचं आपण डिव्हिजन केलंय, जे काही उत्तीर्ण झाले ते आणि जे काही अनुत्तीर्ण झालेत ते. अशाच प्रकारे कोणत्याही क्लासचे जे काही मेंबर असतील किंवा जे काही सब क्लास असतील, छोटे छोटे क्लास असतील, जे मिळून एक मोठा क्लास तयार झालाय त्यांना वेगळं करणं, सेपरेट करण्याची जी काही प्रोसेस आहे त्याला आपण म्हणतो लॉजिकल डिव्हिजन. आता लॉजिकल डिव्हिजनचे 3 भाग असतात. पहिला भाग बघा, टोटम डिव्हिजन. टोटम डिव्हिजनचा अर्थ काय, तर जो काही क्लास आहे म्हणजे जो काही जीनस आहे ज्याला आपण डिवाइड करतोय त्याला म्हणतोय टोटम डिव्हिजन. तेच इकडे म्हटलंय बघा, द जीनस विच इज डिवाइडेड इज कॉल्ड ॲज अ टोटम डिव्हिजन. सेकंड पार्ट आहे मेम्ब्रा डिव्हिडेन्शिया. मेम्ब्रा डिव्हिडेन्शियाचा अर्थ काय, तर एखादा क्लास डिवाइड केल्यानंतर तुम्ही जे काही मेंबर बाहेर काढतात त्यांना म्हणायचे मेम्ब्रा डिव्हिडेन्शिया. तेच म्हटलंय बघा, स्पीसीज इंटू विच क्लास और जीनस इज डिवाइडेड इज नोन एज मेम्ब्रा डिव्हिडेन्शिया. म्हणजे विचार करा, ट्रायंगल इंटू इक्विलॅटरल आयसोसेल अँड सिलेन यांचा जर विचार केला असेल तर जो काही क्लास आपण डिवाइड करतोय म्हणजे ट्रायंगल हा जो काही क्लास आपण डिवाइड करतोय त्याला म्हणायचे टोटम डिव्हिजन. कारण का इकडे आपण ट्रायंगलचे मेंबर बाहेर काढलेत. तर त्यातनं जे काही आपल्याला इक्विलॅटरल असेल, आयसोसेल असेल किंवा सिलेन मिळाले असतील, हे जे काही तुम्हाला 3 मेंबर बाहेर काढता आले त्यांना म्हणायचे मेम्ब्रा डिव्हिडेन्शिया. आता एक गोष्ट लक्षात घ्या, कोणत्याही क्लासचे मेंबर बाहेर काढताना कोणता आणि कोणता आपल्याला क्रायटेरिया ठेवावा लागतो. आणि हा जो काही क्रायटेरिया असतो त्याला म्हणतो आपण फंडामेंटम डिव्हिजनिस. म्हणजे बघा, इट इज आयदर अन ॲट्रिब्यूट विच व्हरायज अमंग द मेंबर्स ऑफ द क्लास डिवायडेड, और इट इज अन ॲट्रिब्यूट विच इज पजेस्ड बाय सम मेंबर्स ऑफ द क्लास बट नॉट बाय अदर्स. म्हणजे काय, फंडामेंटम डिव्हिजनिस ही अशा प्रकारची गोष्ट आहे जी प्रत्येक मेंबर मध्ये वेगवेगळ्या प्रकारची असणार आहे, किंवा ही अशी गोष्ट असणार आहे जी काही मेंबर मध्ये असेल आणि काही मेंबर मध्ये नसेल. आता याच्यासाठी तुमच्या प्रिलॉ फर्स्ट इयरचं एक्झाम्पल घेतो. समजा मी ठरवलं की प्रिलॉ फर्स्ट इयरचा जो काही क्लास आहे त्याचं लॉजिकल डिव्हिजन करायचं आणि मी क्रायटेरिया ठरवला एज, की 18 ते 25 ची काही जण येतील, 25 ते 30 चा दुसरा क्लास असेल, 30 ते 40 चा आणि 40 प्लसचा. असे मी 4 गोष्टी जर ठरवल्या तर काय होणार आहे, 18 ते 25 चे स्टुडंट सेपरेट होणार आहेत, 25 ते 30 चे जे काही स्टुडंट असतील एज ग्रुप मधील ते सेपरेट होतील, 30 ते 40 चे सेपरेट होतील आणि 40 प्लस जे काही असतील ते सेपरेट होतील. इकडे मी काय केलंय, अशा प्रकारची गोष्ट शोधलेली आहे जी प्रिलॉ फर्स्ट इयरच्या प्रत्येक मुलामध्ये वेगळी असणार आहे. बरोबर आहे का. असं आहे की प्रिलॉ फर्स्ट इयरचा प्रत्येक मुला 18 वर्षाचा आहे, पॉसिबल नाही. प्रत्येकाचं एज वेगळं असणार आहे. म्हणून मी काय केलंय, तुमचा जो काही क्लास आहे प्रिलॉ फर्स्ट इयर त्याचं डिव्हिजन करण्यासाठी क्रायटेरिया ठरवला एजचा. आणि हा काय करतोय बघा, एजचा क्रायटेरिया म्हणजेच काय, इट इज अन ॲट्रिब्यूट विच व्हरायज अमंग द मेंबर्स ऑफ द क्लास डिवायडेड. म्हणजे काय, प्रत्येकाचं वय वेगळं आहे, ते प्रत्येकामध्ये व्हराय होणार आहे, सर्वांचं वय सेम असणार नाही. या ठिकाणी मी एज हा क्रायटेरिया वापरला आणि तुमचं प्रिलॉ फर्स्ट इयरचं डिव्हिजन केलं. आता सेकंड पार्टचा विचार करा, इट इज अन ॲट्रिब्यूट विच इज पजेस्ड बाय सम मेंबर्स ऑफ द क्लास बट नॉट बाय अदर्स.
आता सेकंड क्रायटेरियाचा विचार करा. प्री लॉ फर्स्ट इयरचा क्लास मला डिवाइड करायचा आहे. मी वेगळा क्रायटेरिया इंट्रोड्यूस करतोय. कुडाळमध्ये राहणारे आणि कुडाळमध्ये न राहणारे. झालंय? आता काय होणार आहे, जेवढे स्टुडंट कुडाळ तालुक्यात राहतात त्यांच्या बाबतीत आपण म्हणू शकतो की ते ऍट्रिब्यूट त्यांनी पजेस केलेला आहे. आणि जेवढे स्टुडंट असतील जे कुडाळ व्यतिरिक्त इतर कोणत्याही तालुक्यात राहत असतील, सावंतवाडी असेल, वेंगुर्ला, कुडाळ असेल, कणकवली असेल, देवगड, वैभववाडी किंवा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पण बाहेर असतील, त्यांना काय म्हणायचंय, ते अशा प्रकारचे मेंबर आहेत त्यांनी ऍट्रिब्यूट पजेस केलेलं नाही. ही झाली सेकंड थॉट. पुन्हा एकदा सांगतोय, लॉजिकल डिव्हिजन म्हणजे बेसिकली काय, जीनस म्हणजे एक क्लास असतो, ज्या क्लास मधील मेंबर्सना बाहेर काढायचं काम आपण करतो लॉजिकल डिव्हिजन मध्ये. एक्झाम्पल घेतलं ट्रायंगलचं, जिकडे आपण त्रिकोण हा एक क्लास घेतला आणि त्याचे जे काही मेंबर होते, इक्विलॅटरल असतील, आयसोसियल असतील, सीएन असतील, हे तीन जे काही मेंबर होते त्यांना बाहेर काढायचं काम केलं. अशाच प्रकारे कोणताही क्लास असू दे, ज्यावेळी आपण त्याच्या मेंबरना सेपरेट करायचं काम करणार आहोत किंवा स्प्लिटिंग करण्याचं काम करणार आहोत, त्यावेळी आपल्याला मिळते लॉजिकल डिव्हिजन. आता याचे मी 3 भाग सांगितले होते. पहिला होता टोटम डिव्हिजन. याचा अर्थ काय, जो क्लास आपण डिवाइड करतोय, जो क्लास आपण स्प्लिट करतोय, म्हणजे काय, ट्रायंगलचा क्लास जर मी स्प्लिट करून इक्विलॅटरल, आयसोसियल आणि जर सिलेन मिळवले असतील तर ट्रायंगल बनला आपला टोटम डिव्हिजन, ज्याला आपण डिवाइड करतोय. तर मेंबरा डिव्हिडेन्शिया म्हणजे काय, अशा प्रकारचे मेंबर जे डिव्हिजन मधून बाहेर आलेत. ट्रायंगल मधून कोण कोण मिळालंय, तर इक्विलॅटरल मिळतोय, आयसोसियल मिळतोय, सिलेन मिळतोय, या सर्वांना म्हटलं आपण मेंबरा डिव्हिडेन्शिया. तर फंडामेंटम डिव्हिजनिस म्हणजे काय, क्रायटेरिया, मी कोणत्या बेसिसवर यांना सेपरेट केलंय, तर तो आहे फंडामेंटम डिव्हिजनिस. जर त्रिकोणाचा विचार केला असेल, समभुज, समद्विभुज आणि विषमभुज, तर लक्षात येईल प्रत्येकामध्ये भुज कॉमन आहे. याचा अर्थ काय, त्रिकोणाच्या बाजूवर बेस्ड मी यांचं सेपरेशन केलंय किंवा हे मेंबर्स बाहेर काढलेले आहेत. आता अजून एक गोष्ट ऍडिशनल लक्षात ठेवा, फंडामेंटम डिव्हिजनिस म्हणजे जे काही प्रिन्सिपल आहे ते कधी एकच नसतं, एकापेक्षा जास्त असू शकतं. म्हणजे बघा, जर त्रिकोणाच्या क्लासचा विचार केला असेल तर त्रिकोणाचे मी जे काही बाजू आहेत त्यांच्यावर बेस त्रिकोणाच्या क्लासमधील मेंबर मी बाहेर काढू शकतो. त्याचप्रमाणे त्रिकोणाचे जे काही कोण आहेत, म्हणजे बघा, विशाल कोण असेल, लघु कोण असेल, काटकोन असेल, या 3 बेसिसवर आम्ही त्रिकोणाचे जे काही मेंबर्स आहेत ते बाहेर काढू शकतो. म्हणजेच काय, एखादा क्लास डिवाइड करायचं एकच प्रिन्सिपल किंवा एकच फंडामेंटम डिव्हिजनिस असेल असं नाही, मल्टिपल असू शकतात. फॉर एक्झाम्पल जर प्री लॉ फर्स्ट इयरचं घ्यायचं झालं तर मी एजच्या बेसिसवर तुमचे क्लास, तुमचे वेगवेगळे क्लास करू शकतो. फॉर एक्झाम्पल असेल 18 ते 25 वेगळे, 25 ते 30 वेगळे, 30 ते 40 वेगळे आणि 40 ते 40+ वेगळे. इकडे मी काय केलंय, एज या क्रायटेरिया ठेवलाय. पण फक्त एज वरच तुम्हाला डिवाइड करता येईल का, तर मी तुम्हाला अजून एक क्रायटेरिया सांगितला, प्री लॉ फर्स्ट इयरच्या संदर्भात, कुडाळमध्ये राहणारे, कुडाळमध्ये न राहणारे, झालं डिव्हिजन. म्हणजेच काय, एकच गोष्ट डिवाइड करायच्या मल्टिपल क्रायटेरिया किंवा मल्टिपल मेथड असू शकतात. जेवढ्या मेथड असतील तेवढे क्लास किंवा तेवढ्या प्रकारचे रिझल्ट आपल्याला मिळत राहणार आहेत. मग लक्षात घ्या, जर एकच गोष्ट जर मल्टिपल मेथडने जर डिवाइड झाली असेल, म्हणजे एजने पण डिवाइड करतोय आणि समजा ऑन दी बेसिस ऑफ युअर रेसिडेंट पण जर मी डिवाइड करतोय, तर अशा ठिकाणी आपल्याला को डिव्हिजन मिळतील. तर ही स्लाइड क्लिअर झाली आहे का, 3 बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाल्या आहेत का, टोटम डिव्हिजन म्हणजे काय, मेंबरा डिव्हिडेन्शिया म्हणजे काय आणि फंडामेंटम डिव्हिजनिस म्हणजे काय, तिन्ही गोष्टी क्लिअर झाल्या आहेत का? क्लिअर झाल्यात तर मेसेज टाका, मग आपण नेक्स्ट पार्ट कडे जाऊ. काही समजलं नसेल तर ते पण सांगा, मग ते मी पुन्हा एकदा रिपीट करेन. ही स्लाइड समजली आहे का, आपण नक्की काय करतोय ते? पुन्हा एकदा सांगतोय, लॉजिकल डिव्हिजन म्हणजे इन शॉर्ट लक्षात ठेवा, एखादी गोष्ट डिवाइड करणे. लॉजिक मध्ये आपल्याकडे काय असतं, तर लॉजिक मध्ये आपल्याकडे क्लास असतात, ज्या क्लासला आपण म्हणतो जीनस. म्हणजे काय, मोठा क्लास. हा जीनस कोणत्या घटकाने बनलेला असतो, त्या प्रत्येक घटकाला म्हणायचे स्पीसीज. फॉर एक्झाम्पल जर आपल्या लॉ कॉलेजचा विचार केला तर स्पीसीज म्हणजे कोण, तुम्ही सर्वजण. मग आपण काय करत होतो, लॉजिकल डिव्हिजन म्हणजे काय, एखादा क्लास असेल त्याच्या मेंबरना सेपरेट करणं. मग सेपरेट करताना आपल्याला 3 घटक मिळत आहेत. पहिला घटक होता टोटम डिव्हिजन, म्हणजे ज्याला आपण डिवाइड करतोय. फॉर एक्झाम्पल जर लॉ कॉलेज हा जो काही क्लास आहे त्याला जर आपण डिवाइड करत असू तर टोटम डिव्हिजन बनेल आपला लॉ कॉलेज. मेंबरा डिव्हिडेन्शिया म्हणजे काय, लॉ कॉलेज मधून मी जे काही मेंबर सेपरेट केले, फॉर एक्झाम्पल जर तुम्ही असाल तर तुमच्यापैकी प्रत्येक विद्यार्थी बनेल मेंबरा डिव्हिडेन्शिया. कारण काय, तुम्ही सर्वजण त्या लॉ कॉलेजचे मेंबर आहात आणि ज्यावेळी मी त्या क्लासमधून तुम्हाला सेपरेट करतोय त्यावेळी तुम्ही मिळताय मेंबरा डिव्हिडेन्शिया. तिसरा होता फंडामेंटम डिव्हिजनिस म्हणजे काय, क्रायटेरिया. उगाच मला वाटलं म्हणून क्लासमधील प्रत्येकाला बाहेर जा असं सांगता येत नाही, तर काहीतरी एक क्रायटेरिया ठरवला पाहिजे. मग तो एजचा असू शकतो, तुमच्या रेसिडेंटचा असू शकतो, तुमचे एज्युकेशनल क्वालिफिकेशन असू शकते किंवा एम्प्लॉयमेंट असू शकते, कोणताही क्रायटेरिया असेल ज्या बेसिसवर तुम्ही जे काही मेंबर आहेत त्यांना बाहेर काढतायत. फॉर एक्झाम्पल त्रिकोणाचं घेतलं, ट्रायंगल इंटू इक्विलॅटरल, आयसोसियल आणि सिलेन. इकडे मी काय केलंय, तर ट्रायंगलचा क्लास डिवाइड करण्यासाठी, त्यातील मेंबरा डिव्हिडेन्शिया बाहेर काढण्यासाठी साइड्स किंवा बाजू हा क्रायटेरिया वापरला आणि मला मिळत आहेत इक्विलॅटरल, आयसोसियल आणि सिलेन. म्हणजे काय, सर्व बाजू समान असणारा त्रिकोण, 2 बाजू समान बसणारा त्रिकोण आणि एकही बाजू समान असणारा त्रिकोण.
म्हणजे इन शॉर्ट घ्या, जी गोष्ट डिवाइड करायची, जो क्लास डिवाइड करायचा तो बनला टोटम डिव्हिजन. जे मेंबर आपल्याला डिव्हिजन केल्यानंतर मिळाले त्यांना म्हणायचे मेंबरा डिव्हिडेन्शिया, आणि जी मेथड आहे की जे काही प्रिन्सिपल वापरून मी त्यांना डिवाइड केलंय त्याला म्हणायचंय फंडामेंटम डिव्हिजनिस. आता क्लिअर झालंय का? स्लाइड क्लिअर झाली असेल तर मेसेज टाका, मग मी पुढच्या स्लाइड कडे जाईन. अजूनही जर काही समजलं नसेल एखादा शब्द तर सांगा, किंवा एखादी टर्म ती पुन्हा एकदा एक्सप्लेन करण्यात येईल. पुन्हा एकदा सांगतोय, समजलं तर मेसेज टाका, नाहीतर होणार काय, मी एक्सप्लेन करत जाईन, चॅप्टर 5-10 मिनिटात तो संपू शकतो, पण तुम्हाला समजणं महत्वाचं आहे. जर कोणीच काही मेसेज टाकत नसेल, समजलं पण नाही, नाही समजलं पण नाही, तर मी भिंतीला शिकवतो असं होतंय. समोरचा माणूस काय सांगतोय मला काही कळू शकत नाही, कारण जर फिजिकल ज्यावेळी क्लास व्हायची त्यावेळी समोर माणूस दिसायचा, चेहऱ्यावरून समजायचं बाबा ही गोष्ट मला समजते, ही गोष्ट मला समजत नाहीये. पण इकडे ऑनलाईन असतं, मी प्रत्येकाला अनम्यूट करून किंवा कॅमेरा ऑन करून विचारू शकत नाही, म्हणून सांगतोय. समजलं असेल तर सांगा, नाही तरी सांगा, नाहीतर मी स्लाइड नेक्स्ट करत जाईन आणि लवकर आपला सिलेबस संपेल. फक्त तुम्हाला ती गोष्ट क्लिअर होणार नाही. म्हणून एखादी शंका आहे का तर ती सांगा, आणि नसेल तरी पण सांगा. ओके, नेक्स्ट स्लाइड कडे जातोय. पुढे आपण बघायचंय लॉजिकल डिव्हिजन अँड अदर प्रोसेसेस. इकडे काय करायचंय, तर एखादी गोष्ट डिवाइड करण्यासाठी जसं आपण लॉजिकल डिव्हिजनचा वापर करतो किंवा एखादा क्लासचे मेंबर बाहेर काढण्यासाठी ज्या प्रकारे आपण लॉजिकल डिव्हिजनचा वापर करतो, त्याच प्रकारे इतर काही प्रोसेस आहेत. म्हणून आपण काय करायचंय, या ज्या काही प्रोसेसेस आहेत त्यांना कम्पेअर करायचे लॉजिकल डिव्हिजनची. तर फर्स्ट प्रोसेस आहे एन्युमिरेशन ऑफ इंडिव्हिज्युअल. इकडे काय करण्यात येतं, दिस प्रोसेस कन्सिस्ट इन स्टेटिंग इंडिव्हिज्युअल थिंग्स इन्क्लुडेड इन अ क्लास. म्हणजे काय, या ठिकाणी एखाद्या क्लासमध्ये काय काय येणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न करण्यात येतो. एक्झाम्पल बघा, कॉन्टिनेंट्स आर डिवायडेड इंटू एशिया, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, नॉर्थ अमेरिका, साऊथ अमेरिका. म्हणजे काय, जर कॉन्टिनेंट म्हटले तर कॉन्टिनेंटच्या क्लासमध्ये काय येईल हे सांगण्याचं काम तुम्हाला एन्युमिरेशन ऑफ इंडिव्हिज्युअल करतं. एशिया असेल, आफ्रिका असेल, ऑस्ट्रेलिया असेल, जे काही असेल. आता एन्युमिरेशन ऑफ इंडिव्हिज्युअल आहे हे सिमिलर आहे एक्सटेन्सिव्ह डेफिनेशन सारखं. म्हणजे बघा, मागील जो आपला चॅप्टर होता डेफिनेशन, यामध्ये आपण दोन डेफिनेशनचे प्रकार बघितले होते, ऑस्टेन्सिव्ह आणि एक्सटेन्सिव्ह. ऑस्टेन्सिव्हला आपण काय करायचो, जी गोष्ट आपल्याला डिफाईन करायची तिला फक्त पॉईंट आउट करायचं. एकाने विचारलं कुत्रा म्हणजे काय, तर रस्त्यावर जाता आम्हाला कुत्रा दिसतोय, मी पॉईंट आउट करणार, त्याला म्हणायचंय कुत्रा. माणूस म्हणजे काय, समोर माणूस दिसला, पॉईंट आउट करायचंय, तो आहे माणूस. तर एक्सटेन्सिव्ह डेफिनेशन म्हणजे काय, एखादी गोष्ट समजून घेण्यासाठी आपण एक्झाम्पल द्यायचो. म्हणजे एखाद्याला जर विचारायचं असेल टू व्हीलर म्हणजे काय, तर एखादा सांगेल स्प्लेंडर ब, पॅशन ब, एखादा केटीएम सांगेल, एखादा रॉयल एनफिल्ड सांगेल, एक्झाम्पल द्यायचो. तीच गोष्ट आहे एन्युमिरेशन ऑफ इंडिव्हिज्युअल. इकडे काय करण्यात येतं, कॉन्टिनेंट म्हणजे काय, तर कॉन्टिनेंट ही गोष्ट ज्याला ऍप्लिकेबल होते त्याची एक्झाम्पल देण्यात येतात. आता बेसिक डिफरन्स लक्षात घ्या, लॉजिकल डिव्हिजन मध्ये आपण काय करतो, एखादी गोष्ट डिवाइड करताना फंडामेंटम डिव्हिजनच बघतो. म्हणजेच काय, एक क्रायटेरिया ठरवतो, एक प्रिन्सिपल ठरवतो आणि त्यावर बेस्डच डिव्हिजन करतो. पण एन्युमिरेशन ऑफ इंडिव्हिज्युअलला अशा प्रकारचा क्रायटेरिया असत नाही. फक्त काय, एखादी टर्म सांगितली की त्याची जी काय एक्झाम्पल आहे ती धडाधड सांगून टाकायची, प्रिन्सिपल सांगायचं नाही. लॉजिकल डिव्हिजन मध्ये आपण एक प्रिन्सिपल ठरवतो आणि त्या क्रायटेरियानुसारच मेंबरना बाहेर काढतो. हा बेसिक डिफरन्स आहे एन्युमिरेशन ऑफ इंडिव्हिज्युअल आणि लॉजिकल डिव्हिजन मध्ये, की ऍब्सेन्स ऑफ प्रिन्सिपल. एनिमिरेशन मध्ये कोणत्याही प्रकारचा क्रायटेरिया नसेल, कोणत्याही प्रकारचं तत्व नसेल. क्रायटेरिया इन द सेन्स काय, जर आपण ट्रायंगलचं लॉजिकल डिव्हिजनचा विचार केला तर आपण साईडच्या बेसिसवर केला होता. जर तुमच्या प्रिला फर्स्ट इयरच्या क्लासच्या जर डिव्हिजनचा विचार केला तर मी एजचा क्रायटेरिया वापरला होता, ऑन दी बेसिस ऑफ युअर रेसिडेन्स गेला होता, किंवा तुमची क्वालिफिकेशन असेल किंवा एम्प्लॉयमेंट असेल, अशा प्रकारे तुमचं डिव्हिजन केलं होतं मी क्रायटेरिया सांगून. पण एन्युमिरेशन ऑफ इंडिव्हिज्युअल अशा प्रकारची गोष्ट करत नाही. फक्त काय करते, एखादी टर्म सांगितली की काय करायचंय, फक्त कोणाकोणाला ऍप्लिकेबल होतंय तेवढंच सांगायचं आहे. दुसरी गोष्ट लक्षात घ्या, एक्सटेन्सिव्ह डेफिनेशन आणि एन्युमिरेशन ऑफ इंडिव्हिज्युअल हे सिमिलर वाटू शकतं, पण एक गोष्ट लक्षात घ्या, आपण काय डिफाईन करतो, आपण कधीही क्लास डिफाईन करत नाही, आपण एखादा शब्द डिफाईन करतो. पण एन्युमिरेशन ऑफ इंडिव्हिज्युअल काय करतोय, एखाद्या क्लासमध्ये कोण कोण येणार ते सांगतोय. हा बेसिक डिफरन्स आहे एक्सटेन्सिव्ह डेफिनेशन आणि एन्युमिरेशन ऑफ इंडिव्हिज्युअल मध्ये, की डेफिनेशन ही प्रत्येक वेळी एखाद्या शब्दाचा अर्थ सांगायचा प्रयत्न करेल, तर एन्युमिरेशन ऑफ इंडिव्हिज्युअल काय करेल, एखाद्या क्लासमध्ये काय काय येईल याचा अंदाज लावायचा प्रयत्न करेल. पण डिफरन्स कोणत्या गोष्टीचा असेल तर प्रिन्सिपलचा. एन्युमिरेशन कोणत्याही प्रकारचं तत्व वापरत नाही, त्याला वाटेल ती माणसं सांगू शकतो या क्लासमध्ये आहेत. पण लॉजिकल डिव्हिजन तुम्हाला प्रिन्सिपल सांगेल, क्रायटेरिया सांगेल, आणि त्यानंतर काय इन्क्लूड होणार आहे आणि काय इन्क्लूड होणार नाही ते सांगणार आहे. पुढच्या स्लाइड कडे जाऊया का. ओके, नेक्स्ट स्लाइड कडे जातोय. फिजिकल डिव्हिजन.
आता फिजिकल डिव्हिजनला आपण पार्टिशन असंही म्हणतो, कारण काय इकडे लिटरली ती गोष्ट डिवाइड केली जाते. म्हणून बघा, दिस प्रोसेस कन्सिस्ट इन डिव्हिजन ऑफ इंडिव्हिज्युअल इंटू इट पार्ट्स. याचा अर्थ लक्षात घ्या, जर मोबाईलचं फिजिकल डिव्हिजन करायचं असेल तर मोबाईलचा डिस्प्ले सेपरेट करता येईल, मोबाईलचा मदरबोर्ड सेपरेट करता येईल, बॅटरी सेपरेट करता येईल, कॅमेरा सेपरेट करता येईल. म्हणजेच काय, फिजिकल डिव्हिजन मध्ये ती लिटरली गोष्टीचे प्रत्येक जे काही पार्ट आहेत ते सेपरेट करायचा प्रयत्न केला जातो. फॉर एक्झाम्पल बघा, बायसिकल असेल तर त्याची सीट सेपरेट केली, त्याने व्हील सेपरेट केला, बार सेपरेट केला, हँडल सेपरेट केला. आता फिजिकल डिव्हिजन म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचे ऍक्च्युअल जे काही पार्ट आहेत ते सेपरेट करणं. फॉर एक्झाम्पल जर पाणी म्हणजे H2O चा विचार केला तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन सेपरेट करण्याचा प्रयत्न केला जाईल. आता इकडे डिफरन्स काय येतो बघा, इन लॉजिकल डिव्हिजन द नेम ऑफ द क्लास डिवायडेड इज ऍप्लिकेबल टू एव्हरी सब क्लास इन द सेम सेन्स, बट इट इज नॉट पॉसिबल विथ फिजिकल डिव्हिजन. याचा अर्थ काय बघा, लॉजिकल डिव्हिजन म्हणून पुन्हा एकदा ट्रायंगलचा विचार करा. ट्रायंगल मध्ये आपण बघितलं होतं इक्विलॅटरल असेल किंवा आयसोसेल असेल. ट्रायंगलच्या क्लासमधून किंवा त्रिकोणाच्या क्लासमधून जरी मी समभुज आणि समद्विभुज त्रिकोण बाहेर काढले तरी सुद्धा आपण त्यांना त्रिकोणच मानणार आहोत. बरोबर आहे की त्रिकोणाच्या क्लासमधून समभुज त्रिकोण बाहेर काढलं म्हणून त्याला आपण चौकोन मानतो का? नाही. म्हणजेच काय, जरी तुम्ही क्लासमधून मेंबरला बाहेर काढलं तरी सुद्धा लॉजिकल डिव्हिजन मध्ये क्लासचं जे काही नाव आहे ते कॉमन राहतं किंवा ते मेंटेन राहतंय. म्हणजे विचार करा, प्रिलॉ पोस्टियरच्या वर्गातून मी एज बेसिसवर स्टुडंटना सेपरेट केलं. 18 ते 25 चे स्टुडंट सेपरेट, 25 ते 30 चे सेपरेट. तरी सुद्धा तुम्ही लॉ स्टुडंट आहात ही गोष्ट कोणी हिरावून घेऊ शकतो का? नाही. पण फिजिकल डिव्हिजन मध्ये असं होत नाही. फिजिकल डिव्हिजन मध्ये ज्यावेळी आपण एखादी गोष्ट डिवाइड करतो, सेपरेट करतो, अशा वेळी फिजिकल डिव्हिजन मध्ये ओरिजिनल आयडेंटिटी जी असते ती हरवून जाते. एक्झाम्पल बघा, पाण्याचं एक्झाम्पल, H2O आहे, हायड्रोजन आणि ऑक्सिजन यांना जर आपण सेपरेट केलं असेल तर आपण हायड्रोजनला पाणी म्हणू शकतो का? किंवा ऑक्सिजनला पाणी म्हणू शकतो का? एखादा माणूस म्हणेल मी थोडासा हायड्रोजन पितो आणि नंतर थोडा ऑक्सिजन पितो, पोटात पाणी तयार होईल. चालेल का? चालणार नाही. आणि हाच बेसिक डिफरन्स आहे फिजिकल डिव्हिजन मध्ये आणि लॉजिकल डिव्हिजन मध्ये. लक्षात ठेवायचंय, लॉजिकल डिव्हिजन मध्ये एखाद्या क्लासचा मेंबर जरी बाहेर काढला, इन्सेक्टचा क्लास असेल त्याचं मी डिव्हिजन करताना चालणारे आणि उडणारे असा केला. म्हणजे इन्सेक्टच्या क्लासमधून कॉक्रोच बाहेर आला, कॅटरपिलर बाहेर आला, तरी सुद्धा लक्षात ठेवायचंय कॉक्रोच हा इन्सेक्टच राहणार आहे, कॅटरपिलर सुद्धा इन्सेक्टच राहणार आहे. पण फिजिकल डिव्हिजनला ज्यावेळी आपण तो पार्ट सेपरेट करतो अशा ठिकाणी त्या पार्टला ओरिजिनल जी काय क्लास होता त्याचं नाव मेंटेन राहत नाही. फॉर एक्झाम्पल बघा, बायसिकल जर मी फिजिकल डिव्हिजन नुसार सेपरेट केली असेल, सीट मध्ये, व्हील मध्ये, बार मध्ये, तर एखादी सीट हातात देऊन कोणी याला सायकल म्हणणार आहे का? किंवा फक्त व्हील हातात दिला आणि सांगितलं याला सायकल म्हण, कोणी म्हणणार आहे का? नाही. याच्यावरून लक्षात घ्या, फिजिकल डिव्हिजन मध्ये ज्यावेळी एखादा क्लास डिवाइड होतो त्यावेळी त्या क्लासची आयडेंटिटी पण डिझॉल्व्ह होते. त्यामुळे लक्षात घ्या, सायकलची सीट सेपरेट केली की तिला सायकल म्हणू शकत नाही. पण लॉजिकल डिव्हिजन मध्ये ज्यावेळी आपण मेंबर्स बाहेर काढतो त्यावेळी त्या मेंबर्सना क्लासचं नाव जे काही असेल ते तसंच मेंटेन राहतं. म्हणजे काय, इन्सेक्टच्या क्लासमधून समजा मी कॉक्रोच बाहेर काढला किंवा बीज बाहेर काढल्या तरी सुद्धा त्या बीज या इन्सेक्टच राहणार आहेत. ट्रायंगलच्या क्लासमधून जरी मी इक्विलॅटरल बाहेर काढला तरी सुद्धा इक्विलॅटरल हा ट्रायंगलच राहणार आहे. तो क्लासमधून बाहेर आला म्हणून त्याचा ट्रायंगलचा आपण चौरस किंवा चौकोन म्हणू शकत नाही, तो त्रिकोणच राहणार आहे. सेम थिंग अबाउट तुमच्याबद्दल. हा पॉईंट क्लिअर झालाय का फिजिकल डिव्हिजनचा? क्लिअर झाला असेल तर मेसेज टाका. मी साधारण 5 ते 10 सेकंद देत जातो, त्याच्यात मेसेज टाका, नाहीतर मी पुढच्या स्लाइडकडे जात राहणार आहे, कारण कोणीच रिस्पॉन्स देत नाहीये. एक तर समजत असेल तरी पण सांगा आणि काही नाही समजत असेल तर सांगा. आणि जर टायपिंग करायचं नसेल तर अनम्यूट करून सांगा, पण काहीतरी रिस्पॉन्स देत जा. ओके, नेक्स्ट स्लाइड. मेटाफिजिकल डिव्हिजन. आता मेटाफिजिकल डिव्हिजन म्हणजे काय, यापूर्वी आपण फिजिकल डिव्हिजन मध्ये बघितलं, एखादी जी काही वस्तू असेल, एखादा जो काही क्लास असेल त्याचे लिटरली तुकडे करणं, भाग करणं म्हणजे फिजिकल डिव्हिजन. मेटाफिजिकल म्हणजे काय, दिस इज द प्रोसेस ऑफ डिव्हिजन ऑफ थिंग इनटू इट्स सेपरेट क्वालिटीज. इकडे काय करायचंय, त्या वस्तूचे तुकडे न करता त्या वस्तूच्या क्वालिटीज सेपरेट करायच्या आहेत. क्वालिटीज म्हणजे बघा, गोल्ड इंटू येलोनेस, प्रिशियसनेस, हेवीनेस. म्हणजे काय, सोनं असेल तर त्याची चमक वेगळी करायची, त्याचं जे काही मूल्य आहे ते वेगळं करायचं आणि त्याचं वजन वेगळं करायचं. आता डिफरन्स लक्षात घ्यायचा, लॉजिकल डिव्हिजन कॅन बी डन इन रियालिटी व्हाईल मेटाफिजिकल डिव्हिजन कॅन नॉट बी डन इन थॉट. ओके सॉरी, व्हाईल मेटाफिजिकल डिव्हिजन कॅन बी डन इन थॉट ओनली. याचा अर्थ लक्षात घ्या, मेटाफिजिकल डिव्हिजन ही अशा प्रकारची गोष्ट आहे जी फक्त तुम्ही विचारात करू शकता, लॉजिकल डिव्हिजन तुम्ही इन रियालिटी करू शकता. फॉर एक्झाम्पल बघा, सोन्याचा विचार करा. सोनं म्हटल्यानंतर त्याच्या क्वालिटी काय, त्याची चमक वेगळी आहे, चमक असेल, मूल्य असेल आणि वजन असेल. पण तुम्ही सोनाराकडे गेला आणि सांगितलं काका या सोन्याचा तुकडा घ्या, याचे मला येलोनेस सेपरेट करून द्या, प्रिशियसनेस सेपरेट करून द्या आणि याचं हेवीनेस सेपरेट करून द्या, काय होईल?
काका तुम्हाला वेडा मानतील. कारण काय, गोष्टच प्रॅक्टिकली अशी आहे की एखाद्या वस्तूच्या क्वालिटी आपण कधीही सेपरेट करू शकत नाही. जर दगड घेतला आणि म्हटलं या दगडाचं मी वजन वेगळं करतो, त्याचा जो काही ठोसपणा आहे तो वेगळा करतो, त्याचा रंग वेगळा करतो, शक्य आहे का? शक्य नाही. म्हणून लक्षात ठेवायचं, मेटाफिजिकल डिव्हिजन आपण मनात करू शकतो, इन थॉट करू शकतो, प्रॅक्टिकली करू शकत नाही. सोन्यापासून त्याचं वजन आणि चकाकी वेगळं करणं ही गोष्ट शक्य नाही. पण लॉजिकल डिव्हिजन मध्ये आपण ऍक्च्युअली त्या क्लासमधून मेंबर सेपरेट करू शकतो. पुन्हा एकदा तुमचंच एक्झाम्पल घ्या. मी तुम्हाला एक असाइनमेंट दिलं आणि नंतर नेक्स्ट डेला सांगितलं की ज्यांनी असाइनमेंट केलंय त्यांनी लेक्चरला थांबा, ज्यांनी असाइनमेंट केलं नाही त्या लेक्चर मधून बाहेर जायचंय. आता काय होणार आहे, फिजिकली प्रिला फर्स्ट इयरचा क्लास असेल तो दोन गोष्टीमध्ये डिवाइड होईल. एक क्लास असेल ज्यांच्याकडे असाइनमेंट आहे, दुसरा भाग असेल ज्यांच्याकडे असाइनमेंट नाही. म्हणजेच काय, लॉजिकल डिव्हिजन मध्ये ऍक्च्युअली मेंबर सेपरेट करणं शक्य आहे, पण मेटाफिजिकल मध्ये फक्त इन थॉट म्हणजे फक्त मनात किंवा विचारात तुम्ही फक्त ती गोष्टीतील ज्या काही क्वालिटी आहेत ते सेपरेट करू शकता, इन रियालिटी मध्ये नाही. मेटाफिजिकल झालंय, समजलंय का? मेटाफिजिकल म्हणजे लक्षात ठेवा, फक्त ती जी काही गोष्ट आहे त्या गोष्टीच्या क्वालिटीत सेपरेट करणं, ज्या फक्त आपण विचारात करू शकतो, प्रॅक्टिकली करू शकत नाही. म्हणून एक्झाम्पल सोन्याचं घेऊ शकतो किंवा एखाद्या दगडाचा पण घेऊ शकतो, ज्याचा रंग असेल, त्याचा ठिसूळपणा असेल, त्याचे आकार असेल, वजन असेल आणि त्याचप्रमाणे त्याची कठोरपणा असेल. या प्रत्येक गोष्टी आपण सेपरेट करायचा विचार करतोय फक्त. प्रॅक्टिकली दगडाचं वजन सेपरेट करणं, कठोरपणा सेपरेट करणं, रंग सेपरेट करणं शक्य नाहीये. आणि हाच बेसिक डिफरन्स आहे लॉजिकल डिव्हिजन आणि मेटाफिजिकल मध्ये. लॉजिक मध्ये आपण ऍक्च्युअली ती गोष्ट सेपरेट करू शकतो, पण मेटाफिजिकल मध्ये ती गोष्ट करता येत नाही, फक्त आपण विचारात करू शकतो. ही स्लाइड क्लिअर झाली आहे का? ओके, पुढच्या स्लाइड कडे जातोय. व्हर्बल डिव्हिजन. आता व्हर्बल डिव्हिजन काय माहितीये बघा, इट इज द प्रोसेस इन विच इक्विव्होकल ऑर एम्बिग्युअस वर्ड्स आर डिवायडेड इंटू डिफरंट मिनिंग. याचा अर्थ लक्षात घ्या, इक्विव्होकल किंवा एम्बिग्युअस वर्डचा लक्षात घ्या, एखादा शब्द ज्याला मल्टिपल अर्थ आहेत, एकापेक्षा जास्त अर्थ जेव्हा एखाद्या शब्दाला असतात तेव्हा त्याला आपण इक्विव्होकल वर्ड्स म्हणतो. व्हर्बल डिव्हिजन म्हणजे काय, नावाचं सांगितल्याप्रमाणे तो जो काही शब्द आहे त्या शब्दाचे अर्थ सेपरेट करायचे आहेत, याला म्हणायचं आपण व्हर्बल डिव्हिजन. एक्झाम्पल बघा, ड्रॉप इंटू ड्रिप और लेट फॉल. याचा अर्थ काय, ड्रॉपचे दोन अर्थ होतात, एक होतोय थेंब आणि दुसरा होतोय एखादी वस्तू टाकणे. म्हणून इकडे काय केलंय, ड्रॉप ही जी काही गोष्ट आहे याचे दोन अर्थ सेपरेट केले, ड्रिप आणि लेट फॉल. अशाच प्रकारे जे काही शब्द असतील वेगवेगळ्या प्रकारचे, त्या प्रत्येक शब्दाचे जेवढे काय अर्थ येतील तेवढे अर्थ सेपरेट करायचं काम व्हर्बल डिव्हिजन करतोय. आता इकडे डिफरन्स काय येतो बघा, व्हर्बल डिव्हिजन कॅन बी डन ऑन द प्रिन्सिपल ऑफ मिनिंग ओनली, लॉजिकल डिव्हिजन कॅन बी डन युझिंग मेनी प्रिन्सिपल. म्हणजे काय, व्हर्बल डिव्हिजन मध्ये फक्त आपण काय करू शकतो, जी काही गोष्ट आहे, जो काही शब्द आहे तिच्या अर्थावर आधारित दोन भाग करू शकतो. फॉर एक्झाम्पल ड्रॉपचे दोन भाग केले आपण, एक केला थेंब, दुसरा केला एखादी गोष्ट टाकणे. या व्यतिरिक्त कोणत्याही बेसिसवर तुम्ही एखाद्या शब्दाचे अर्थ किंवा डिव्हिजन करू शकत नाही आहात. पण लॉजिकल डिव्हिजन मध्ये फक्त एकच क्रायटेरिया नसतो, कितीही क्रायटेरिया असू शकतात. फॉर एक्झाम्पल ट्रायंगल असेल तर ऑन दी बेसिस ऑफ अँगल, ऑन दी बेसिस ऑफ साइड असू शकतात, किंवा लॉ स्टुडंट असेल तर ऑन दी बेसिस ऑफ एज असेल, क्वालिफिकेशन असेल, एम्प्लॉयमेंट असेल, बेसिक ऑफ रेसिडेन्स असेल, बऱ्याच गोष्टी असू शकतात. म्हणजे लक्षात ठेवायची एकच गोष्ट आहे, व्हर्बल डिव्हिजन मध्ये त्या शब्दाचे वेगवेगळे जे काही अर्थ आहेत ते सेपरेट करायचा प्रयत्न केला जातो. बेसिक डिफरन्स एकच राहील, व्हर्बल डिव्हिजन मध्ये ऑन दी बेसिस ऑफ मिनिंग फक्त शब्द वेगवेगळे करता येतात किंवा डिव्हिजन करता येतं. तर लॉजिकल डिव्हिजन हे मल्टिपल प्रिन्सिपल किंवा कोणत्याही तत्वाचा वापर करून करता येऊ शकेल. व्हर्बल डिव्हिजन क्लिअर झालंय का? क्लिअर झालं असेल तर मेसेज टाका, आपण नेक्स्ट स्लाइड कडे जाऊ. आणि काही समजलं नसेल सुरुवातीपासून व्हर्बल डिव्हिजन पर्यंत तर तेही विचारा, त्याबद्दल पण मेसेज टाका किंवा अनम्यूट करून सांगा, त्या पण शंकांचं निरसन करण्यात येईल. नेक्स्ट स्लाइड कडे येतोय. रूल्स ऑफ लॉजिकल डिव्हिजन. ओके, परत सांगू. तर व्हर्बल डिव्हिजन, व्हर्बल डिव्हिजनचा अर्थ लक्षात घे, एखाद्या शब्दाचे अनेक अर्थ असतात. इक्विव्होकल किंवा अँबिग्युअस वर्ड म्हणजे काय, काही वेळा असं होतं की वाक्यात शब्द वापरल्यानंतर तुम्हाला तो शब्द कोणत्या अर्थाने वापरला हे समजत नाही. फॉर एक्झाम्पल ड्रॉप घेतला होता, ड्रॉप म्हणजे काय, थेंब पडणे किंवा एखादी गोष्ट टाकणे असेल. सेम एक्झाम्पल आपण घेऊ शकतो किरण. किरण म्हटल्यानंतर मुलगा आहे की मुलगी आहे समजत नाही, सेम नाव असतं. मग अशा प्रकारचे शब्द आहेत ज्याच्यात मल्टिपल अर्थ असतात. फॉर एक्झाम्पल मी आर्मचं एक्झाम्पल घेतलं होतं. आर्म म्हणजे काय, आपल्या शरीराचा भाग, एज वेल एज ज्यावेळी तुम्ही वेल इक्विप्ड असतात त्यावेळी पण आपण आर्म हा शब्द वापरतो. मग अशा प्रकारे मल्टिपल मिनिंगचे जे काही शब्द असतात त्यांचं व्हर्बल डिव्हिजन करणं म्हणजे काय, त्याचे जे काही मिनिंग आहे ते स्टेट करणं, म्हणजे मिनिंग सांगणं. एखाद्या शब्दाचे जेवढे अर्थ आहेत तेवढे अर्थ ज्यावेळी तुम्ही सांगता त्यावेळी आपल्याला मिळतं व्हर्बल डिव्हिजन.
आता आपण काय करत होतो, हे ज्या काही प्रोसेस आहेत त्या लॉजिकल डिव्हिजनशी कंपेअर करत होतो. तसंच एक काम केलंय, लॉजिकल डिव्हिजन आणि व्हर्बल डिव्हिजन मी कंपेअर केलं. तर आता काय मिळतंय बघा आपल्याला, व्हर्बल डिव्हिजन मध्ये आपण काय करू शकतो, तर ऑन दी बेसिस ऑफ मिनिंग फक्त शब्दाचे जेवढे अर्थ आहेत तेवढेच सांगू शकतो. पण लॉजिकल डिव्हिजन मध्ये फक्त हेच प्रिन्सिपल वापरला जात असं नाही. लॉजिकल डिव्हिजन मध्ये कितीही प्रिन्सिपल वापरता येतात. म्हणून मी सांगितले काय, त्रिकोणाचं एक्झाम्पल घेतलं की त्रिकोणाच्या बाजू असतील, त्याचे कोन असतील किंवा 90 अंशापेक्षा जास्त असणारा त्रिकोण असेल, 90 अंशापेक्षा कमी असणारा त्रिकोण असेल, असे मी एकाच क्लासचे अनेक तत्व वापरून भाग करू शकतो. पण व्हर्बल डिव्हिजन मध्ये असं करता येत नाही, कारण व्हर्बल डिव्हिजन बेसिकली काय म्हणतंय, आपण फक्त काय करायचंय, त्या शब्दाचे जेवढे अर्थ आहेत तेवढे सांगायचे. त्यामुळे व्हर्बल डिव्हिजन हे एकाच प्रिन्सिपलवर बेस्ड असणार आहे, जे असेल मिनिंग. पण लॉजिकल डिव्हिजन हे मिनिंग व्यतिरिक्त पण अनेक प्रिन्सिपलचा वापर करू शकते. आता क्लिअर झालंय का व्हर्बल डिव्हिजन? ओके. नेक्स्ट पार्ट बघा, रूल्स ऑफ लॉजिकल डिव्हिजन. आज तुम्हाला एक गंमत सांगतो. लॉजिकचा जो काही पार्ट 1 बघितला, त्यात काय करायचं होतं, तर प्रत्येक वेळी तुम्हाला एखादं वाक्य देण्यात येत होतं. ते तुम्ही वाक्य लॉजिकली कन्व्हर्ट करायचं आणि त्याचं ऑब्व्हर्स असेल, कॉन्व्हर्स असेल, लॉजिकल कन्व्हर्जन असेल, जे काय असेल ते तुम्ही करायचं होतं आणि मी तुम्हाला जज करत होतो. पण पार्ट 2 च्या बाबतीत एक चांगली ब्युटी आहे, ती काय आहे ते सांगतो. पार्ट 2 मध्ये तुम्हाला रेडीमेड रिझल्ट देण्यात येईल. तुम्ही काय करायचंय, हे जे काही रूल्स आहेत ते वापरायचे आणि तुम्ही त्या वाक्याला जज करायचे. म्हणजे काय, लॉजिकल डिव्हिजनचा टॉपिक असेल तर तुम्हाला कोणत्याही गोष्टीचं डिव्हिजन करायचा प्रश्न येत नाही. काय करण्यात येतं, तर रेडीमेड तुम्हाला एक टर्म असेल आणि त्याचं डिव्हिजन देण्यात येईल आणि तुम्ही हे रूल वापरून ते डिव्हिजन जज करायचं आहे आणि सांगायचंय हे डिव्हिजन बरोबर आहे का, किंवा डिव्हिजन मध्ये कोणती फॉलोची आहे का. डेफिनेशनचा चॅप्टर पण असाच आहे. तुम्हाला रेडीमेड डेफिनेशन क्वेश्चन नंबर 3 असेल किंवा क्वेश्चन नंबर 4 असेल, इकडे देण्यात येते आणि तुम्ही सांगायचं ही डेफिनेशन कोणत्या प्रकारची आहे किंवा या डेफिनेशन मध्ये कोणत्या प्रकारची पॉलिसी आहे. तर इकडे आपण काय करतो, लॉजिकल डिव्हिजनचे 4 रूल बघणार आहोत. हे रूल का महत्वाचे आहेत तर लक्षात घ्या, कोणतीही गोष्ट डिवाइड करताना सगळे मेंबर म्हणजे सगळ्या स्पीसीज डिवाइड होणे आवश्यक आहे. काही मेंबर डिवाइड झाले, काही मेंबर डिवाइड झाले नाही असं चालत नाही. आणि हीच गोष्ट इन्शुअर करण्यासाठी की एखाद्या क्लासमधील प्रत्येक मेंबर डिवाइड झाला पाहिजे, ही गोष्ट इन्शुअर करण्यासाठी आपण रूल्स ऑफ लॉजिकल डिव्हिजन बघणार आहोत, जे प्रत्येक डिव्हिजनने फॉलो करणं आवश्यक आहे. एखादा रूल जर ब्रेक झाला तर काय होतं हे पण आपण बघणार आहोत. आणि जर एक्झाम मध्ये तुम्हाला अशाच प्रकारचं जर एक्झाम्पल आलं किंवा हेच एक्झाम्पल आलं तर आपण काय करायचंय, जो काही ब्रीच झालेला आहे, जी काही पॉलिसी झाली ती लिहावी लागेल. पहिला रूल बघा, इच डिस्टिंक्ट ऍक्ट ऑफ डिव्हिजन मस्ट हॅव ऍट अ टाइम ओनली वन फंडामेंटल डिव्हिजन. याचा अर्थ लक्षात घ्या, ज्यावेळी तुम्ही एखाद्या गोष्टीचं डिव्हिजन करणार आहात किंवा एखादा थिंकर ज्यावेळी एखादी गोष्ट डिवाइड करणार आहे, त्यावेळी त्यांनी एकाच वेळी एकच फंडामेंटल डिव्हिजन म्हणजे एकच क्रायटेरिया किंवा एकच प्रिन्सिपल वापरायचं आहे. असं का ते पण दिलंय बघा, logical division must be based on one principle. If we create a division based on many principles, such division will be fallacious. A division on the basis of more than one principle is called as a cross division. म्हणजे बघा, बेसिकली लक्षात घ्या, ज्यावेळी आपण एखाद्या क्लासमधून मेंबर्स बाहेर काढतो तेव्हा तो प्रत्येक मेंबर हा सेपरेट राहणे आवश्यक आहे. त्याने कधी एकमेकांमध्ये मिक्स होता कामा नये. पण होतंय काय, जर आपण मल्टिपल क्रायटेरिया वापरले असतील तर होणार काय, हे जे काही सेपरेट मेंबर करायचा आपण प्रयत्न करतोय ते एकमेकांमध्ये मिक्स होतील. एक्झाम्पल बघा, मोबाईल्स इंटू अँड्रॉइड, ऍपल, विंडोज अँड कॉस्टली. इकडे काय झालंय, मी पहिल्यांदा मोबाईल जे आहेत ते बेस्ड ऑन ऑपरेटिंग सिस्टीम एक क्रायटेरिया वापरलाय आणि तयार केलंय. मोबाईलचे 3 प्रकार झाले, अँड्रॉइड, ऍपल आणि विंडोज. म्हणजे काय, अँड्रॉइड ऑपरेटिंग सिस्टीम वाले सेपरेट मोबाईल, ऍपलची ओएस असेल त्याचा सेपरेट मोबाईल, विंडोजची ओएस असेल त्याचा सेपरेट मोबाईल. आणि अजून एक क्रायटेरिया वापरलाय कॉस्टली, म्हणजे काय, इकॉनॉमिक क्रायटेरिया झाला. याचा परिणाम काय होतोय बघा, पहिल्यांदा मोबाईल आपण सेपरेट करू, अँड्रॉइडचा एक क्लास, विंडोजचा एक क्लास, ऍपलचा एक क्लास. त्यानंतर आपण कॉस्टली वापरल्यामुळे होतोय काय, आपल्याला माहिती आहे ऍपलचे सगळे प्रोडक्ट कॉस्टलीच आहेत, पण अँड्रॉइड मध्ये सुद्धा काही प्रमाणात फ्लॅगशिप प्रोडक्ट्स आहेत. फॉर एक्झाम्पल असेल नोट 10 अल्ट्रा असेल, S10 अल्ट्रा असेल आणि बरेच प्रोडक्ट असतील. त्यामुळे होणार काय, अँड्रॉइड, ऍपल, विंडोज हे जरी मी 3 सेपरेट क्लास तयार केले तरी सुद्धा कॉस्टली हा एक अजून एक क्रायटेरिया ऍड केल्यामुळे अँड्रॉइड आणि ऍपलचा क्लास ओव्हरलॅप करतील, ते एकमेकात मिक्स होणार आहेत. आणि अशा प्रकारची गोष्ट टाळण्यासाठी लक्षात ठेवायचंय, एका वेळी एकच क्रायटेरिया वापरा, जेणेकरून काय, तुम्हाला क्लिअर डिव्हिजन मिळेल, ज्यामध्ये ए बी सी हे जर मी 3 भाग केले असतील तर ए चा कोणताही मेंबर बी मध्ये जाणार नाही, बी चा कोणताही मेंबर सी मध्ये जाणार नाही आणि सी चा कोणताही मेंबर ए मध्ये जाणार नाही. आणि अशाच प्रकारे तुमचं डिव्हिजन असणं एक्सपेक्टेड आहे. आणि असं डिव्हिजन तुम्ही एन्शुअर करण्यासाठी काय करायचंय, एकच क्रायटेरिया वापरायचंय. किंवा जर एखादं वाक्य जर तुम्हाला एक्झामला आलं असेल तर काय चेक करायचंय, किती क्रायटेरिया वापरलेत. जसं मी जे एक्झाम्पल दिलं ते समजा एक्झाम मध्ये आलं असेल तर तुमच्या एक गोष्ट लक्षात येईल की एक क्रायटेरिया आहे त्याची ऑपरेटिंग सिस्टीम कोणती आहे आणि दुसरा क्रायटेरिया इकॉनॉमिकली. इकॉनॉमिक म्हणजे काय, कॉस्ट.
महाग असेल स्वस्त असेल. मग अशा वेळी लक्षात ठेवायचंय एका वेळी एकच क्रायटेरिया हवा, आणि जर तो नसेल तर आपण फक्त लिहून ठेवायचंय पॉलिसी ऑफ क्रॉस डिव्हिजन. म्हणजे काय, दोन क्रायटेरिया वापरल्यामुळे दोन मेंबर ओव्हरलॅप होतील. फॉर एक्झाम्पल अँड्रॉइड मध्ये जे काही कॉस्टली फोन आहेत ते ऍपलच्या क्लासमध्ये जाण्याचा प्रयत्न करतील, कारण काय, माझ्याकडनं चूक झाली आहे, मी इकडे दोन क्रायटेरिया वापरलेले आहेत. फर्स्ट रूल क्लिअर झालाय का? एका वेळी एकच क्रायटेरिया वापरायचा आहे, याच्या संदर्भात होता फर्स्ट रूल. क्लिअर झालाय का? ओके, पुढच्या स्लाइड कडे जाऊया. The subclasses into which a class is divided must be mutually exclusive. When the subclasses are not mutually exclusive, some members of the class may be included in more than one subclass. This leads to overlapping of subclasses. याचा अर्थ पण तोच आहे जो आपण पहिल्या रूलच्या संदर्भात घेतला, की जे तुम्ही क्लास करणार आहात ते म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह पाहिजे. याचा अर्थ काय, जर माझ्याकडे एक वस्तू दिली, एक क्लास दिला आणि मला सांगितलं डिवाइड कर, त्याचे मी 3 भाग केले, ए, बी आणि सी, तर अशा वेळी काय महत्वाचं आहे, ए क्लासमध्ये जेवढे मेंबर येतील किंवा जेवढे काय बाहेर येणार आहेत त्यांनी बी आणि सी मध्ये जाता कामा नये. त्याचप्रमाणे बी चे जे काही मेंबर असतील त्यांनी ए आणि सी मध्ये जायचं नाहीये, आणि सी चे जे काही मेंबर असतील त्यांनी ए आणि बी मध्ये जायचं नाहीये. ओव्हरलॅपिंगचा अर्थ काय, ज्यावेळी दोन क्लास किंवा दोन जे काही भाग मी सेपरेट करण्याचा प्रयत्न केला ते ज्यावेळी एकमेकांमध्ये मिक्स होण्याचा प्रयत्न करतात त्यावेळी होतं ओव्हरलॅपिंग. आणि लॉजिकल डिव्हिजन म्हणतं असं ओव्हरलॅपिंग करायचं नाही, जे काही मेंबर आहेत ते सेपरेट होणं आवश्यक आहे. आता ओव्हरलॅपिंग कधी होतं, तर याचं कारण पहिल्या रूल मध्ये दिलेलं आहे, ज्यावेळी तुम्ही मल्टिपल क्रायटेरिया युज करता. खालचं एक्झाम्पल बघा, मेन इंटू रिच पुअर टॉल शॉर्ट. आता झालंय काय, पहिला क्रायटेरिया कोणता आहे, तुमची फायनान्शियल कंडिशन, फायनान्शियल पोझिशन, श्रीमंत आणि गरीब. दुसरा काय, फिजिकल कंडिशन, टॉल शॉर्ट. आता एक गोष्ट लक्षात घ्या, प्रत्येक श्रीमंत माणूस उंच असतो असं आहे का, किंवा प्रत्येक गरीब माणूस बुटका असेल, नाही. श्रीमंतामध्ये पण उंच आणि बुटकी माणसं असतात, गरीबामध्ये पण उंच आणि बुटकी माणसं असतात. त्यामुळे होणार काय, जरी मी रिच आणि पुअर असं जरी माणसाचं डिव्हिजन केलं असेल तरी सुद्धा टॉल आणि शॉर्ट हा जो फिजिकल कंडिशनचा क्रायटेरिया आलाय, त्यामुळे काही रिच माणसं पुअरच्या क्लासमध्ये येतील, काही पुअरची माणसं रिचच्या क्लासमध्ये येतील. त्या कॅटेगरी काय होतील, रिच आणि टॉल असेल, रिच आणि शॉर्ट असेल, पुअर आणि टॉल असेल, पुअर आणि शॉर्ट असेल. म्हणजे इन शॉर्ट काय, क्लासचं ओव्हरलॅपिंग झालं, एकमेकांमध्ये ते क्लास जे आहेत ते मिक्स झाले. अशा प्रकारची गोष्ट आपल्याला टाळायची आहे, म्हणून सांगतोय की सब क्लास इंटू विच अ क्लास इज डिवाइडेड मस्ट बी म्युच्युअली एक्सक्लुझिव्ह. याचा अर्थ काय, एका क्लासमध्ये एक मेंबर गेला की त्याने इतर क्लासमध्ये जायचं नाही, आणि डिव्हिजन असंच असलं पाहिजे. आणि अशा प्रकारचं ओव्हरलॅपिंग टाळण्यासाठी एकच गोष्ट करायची आहे, डिव्हिजन करताना एकच क्रायटेरिया वापरायचा आहे. एकापेक्षा जास्त क्रायटेरिया वापरले तर अशा वेळी ओव्हरलॅपिंग होतं आणि फॉलसी होते. ही स्लाइड क्लिअर झाली आहे का? क्लिअर झाली असेल तर मेसेज टाका. नेक्स्ट स्लाइड कडे जातोय. मेसेज. The subclasses into which a class is divided must be coextensive with the class divided. याचा अर्थ बघा, एव्हरीथिंग इन्क्लुडेड इन दी डिनोटेशन ऑफ जीनस मस्ट बिलॉंग टू वन ऑफ दी स्पीसीज. याचा अर्थ एकच आहे, एखादा क्लास डिवाइड करताना त्यातला प्रत्येक मेंबर डिवाइड झालाच पाहिजे. आणि हीच गोष्ट इकडे सांगितलेली आहे की तुम्ही जो काही क्रायटेरिया निवडाल, तुम्हाला हवा तो क्रायटेरिया निवडा, पण प्रत्येक मेंबरला ऍप्लिकेबल होऊन त्याचं डिव्हिजन होणं आवश्यक आहे. मी आता होतंय काय ते बघा, जर तुम्ही असा क्रायटेरिया निवडला ज्याच्यामुळे काही मेंबर डिवाइड होत आहेत, इतर होत नाही आहेत, तर त्याला म्हणायचं टू नॅरो. आणि समजा तुम्ही असा क्रायटेरिया निवडताय ज्याने तुम्हाला जो काही क्लास डिवाइड करायचा आहे त्याचं डिव्हिजन तर होतेच, त्या व्यतिरिक्त इतर क्लासचे जे काही मेंबर आहेत त्यांना पण तुम्ही डिवाइड करताय, तर त्याला म्हणायचं टू वाईड. एक्झाम्पल लक्ष देईल बघा, टू नॅरो साठी बघा, मी आईस्क्रीमचा क्लास डिवाइड केलाय व्हॅनिला आणि चॉकलेट मध्ये. आता विचार करा, आईस्क्रीम म्हणजे फक्त व्हॅनिला आणि चॉकलेट का, इतर पण फ्लेवर असणार आहेत, बटरस्कॉच असेल किंवा इतर काही असेल. पण इकडे झालंय काय, मी आईस्क्रीमला डिवाइड केलंय व्हॅनिला आणि चॉकलेट या दोनच फ्लेवर मध्ये. त्यामुळे झालंय काय, याला म्हणायचंय टू नॅरो डिव्हिजन. कारण काय, सगळे मेंबर येणं एक्सपेक्टेड होतं, पण इकडे झालंय काय, दोनच मेंबर आले. म्हणजे मी जे काही डिव्हिजनचा क्रायटेरिया निवडलाय किंवा मी जे काही डिव्हिजन करतोय ते चुकीचं आहे. आता टू वाईडचं एक्झाम्पल बघा, फर्निचर इंटू चेअर, टेबल अँड टी कप. इकडे काय झालंय, फर्निचर म्हणजे ज्या काही वस्तू येतील त्याच्यामध्ये टेबल आलं, खुर्ची आलं आणि प्लस चहाचा पेला आला. आता चहाच्या पेल्याला आपण फर्निचर मानतो का, नाही. म्हणजे इकडे सुद्धा माझा डिव्हिजनचा क्रायटेरिया चुकला, ज्यामुळे झालंय काय, फर्निचर नसणारी गोष्ट सुद्धा या क्लासमध्ये आलेली आहे किंवा या क्लासमधून आलेली आहे. म्हणून लक्षात ठेवायचंय, ज्या ज्यावेळी तुम्ही डिव्हिजन करणार किंवा ज्या ज्यावेळी तुम्हाला एखादं डिव्हिजन जज करायचं असेल त्यावेळी बघायचंय काय, त्या जो काही क्लास आहे, तो जो काही टर्म आहे त्याचे सगळे मेंबर आलेले आहेत किंवा नाहीत.
जर तुम्हाला दिसतंय की एखादा मेंबर कमी आहे तर त्याला म्हणायचंय टू नॅरो. आणि जर तुम्हाला दिसतंय एखादी अशी गोष्ट आहे ती त्या क्लासचा भागच नाहीये, फॉर एक्झाम्पल टी कप असेल ज्याचा फर्निचरशी चहाच्या प्यायचा काही संबंधच नाहीये, तर तो आला असेल तर त्याला म्हणायचंय टू वाईड. म्हणजे काय करायचंय, ज्यावेळी तुम्हाला एक्झाम मध्ये वाक्य विचारण्यात येईल तेव्हा एक गोष्ट करायची, त्या क्लासमधील सगळे मेंबर त्या डिव्हिजन मध्ये आहेत की नाही ते चेक करायचंय. मेंबर कमी आला तर त्याला म्हणायचे टू नॅरो डिव्हिजन. मेंबर एखादा एक्स्ट्रा आला असेल त्याचा काहीच संबंध नाही तर त्याला म्हणायचं टू वाईड डिव्हिजन. पुढच्या स्लाइड कडे जाऊया का? ओके. तर लास्ट रूल आहे आपला, इफ द डिव्हिजन इन्व्हॉल्व्स मोर दॅन वन स्टेप इट शुड प्रोसीड ग्रॅज्युअली अँड कंटिन्युअसली फ्रॉम द हायेस्ट जीनस टू लोएस्ट स्पीसीज. द डिव्हिजन मस्ट नॉट टेक लीप. डिव्हिजो नॉन फॅसिट सेल्टम. याचा अर्थ काय बघा, एखादं डिव्हिजन करताना प्रत्येक मेंबर डिवाइड झाला पाहिजे, ते स्टेप बाय स्टेप करा, एखादी स्टेप स्किप करू नका, हे जे आपल्याला रूल सांगतोय. आता लक्षात घ्या, डिव्हिजो नॉन फॅसिट सेल्टम याचा अर्थ तोच आहे, डिव्हिजन मस्ट नॉट टेक लीप. आता तुम्हाला हॅरी पॉटरच्या मूवी मधील जी काही वाक्य बघितली असेल किंवा जे काही स्पेल्स बघितले असतील त्यासारखं वाटू शकतं, पण हळूहळू तुम्ही या गोष्टीला युज टू व्हाल. आणि पुढे पुढे तुम्हाला डेडिकेटेड टॉपिक येईल, या ठिकाणी तुम्हाला लॅटिन मॅक्झिम येतील आणि हळूहळू तुम्हाला या शब्दांचा अर्थ समजू लागेल. सध्या एकच गोष्ट लक्षात ठेवा, मल्टिपल स्टेप जर असतील डिव्हिजन करताना तर कोणतीही स्टेप स्किप करू नका. स्किप करून काय होतंय ते आता आपण बघूया. एक्झाम्पल बघा, डिव्हिजन ऑफ लिव्हिंग थिंग इंटू मॉरल इमॉरल स्पीसीज ऑफ मेन. आता काय होणार आहे, लिव्हिंग थिंग म्हणजे सजीव गोष्टी, त्यात माणूस पण आला, झाडं पण आली, पक्षी आणि पशु पण आले. आता इकडे आणि क्रायटेरिया काय वापरलाय, मॉरल इमॉरल, नैतिक अनैतिक, किंवा आपण मोर प्रॉपर वर्ड वापरूया, जायज आणि नाजायज. आता सांगा, एखादं कोणतं झाड मॉरल इमॉरल असू शकेल का? एखादा पक्षी किंवा एखादा प्राणी मॉरल इमॉरल असू शकेल का? नाही. म्हणजे याने काय केलंय, लीप घेतलाय, स्टेप स्किप केली आहे. आपण आता प्रॉपर स्टेप काय असेल ते बघूया. तर फर्स्ट स्टेप येईल, डिव्हिजन ऑफ लिव्हिंग थिंग्स इंटू अॅनिमल अँड प्लांट्स. म्हणजे काय, झाडं आणि प्राणी सेपरेट केले. मग सेकंड स्टेप येईल, डिव्हिजन ऑफ अॅनिमल्स इंटू मेन अँड अदर अॅनिमल्स. आता माणूस सेपरेट केलाय आपण इतर प्राणी आणि पक्ष्यांपासून, आणि नंतर आपला क्रायटेरिया आला पाहिजे, डिव्हिजन ऑफ मेन इंटू मॉरल अँड इमॉरल. माणसाचं डिव्हिजन आता नैतिक आणि अनैतिक होऊ शकतं. म्हणजे इन शॉर्ट काय, ज्या डिव्हिजनला मल्टिपल स्टेप घेणं एक्सपेक्टेड असेल त्यावेळी तुम्ही ते प्रत्येक स्टेप घेतलीच पाहिजे. जर तुम्ही एखादी स्टेप स्किप करताय आणि काही मेंबर जर तुमचे स्किप होत असतील तर अशा वेळी काय होणार आहे, टू नॅरो डिव्हिजन होणार आहे. कारण काय, प्रत्येक वेळी डिव्हिजन मध्ये सगळे मेंबर डिवाइड झालेच पाहिजे, आणि जर एखादा मेंबर डिवाइड झाला नाही तर त्याला आपण पॉलिसी मानायची आहे. आपले चारही रूल झालेले आहेत. आता नेक्स्ट जो पार्ट आहे तो आपण पुढच्या लेक्चरला बघायचा, जिकडे आपण काय करायचंय, एक्झाम मध्ये ऍक्च्युअल जे काही तुम्हाला क्वेश्चन येतात की डिव्हिजन येतील, मग त्याची व्हॅलिडिटी कशी चेक करायची, बरोबर आहे की चुकीचं आहे ते कसं ठरवायचं, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत.